नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये। पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी। नंबर 2, ब्लॅकआउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्व तयारी असावी, आपली मानसिक तयारी असावी। याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे। ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे, विद्युत विभागातर्फे, महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील, सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल। पण आपण स्वतःहून आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत। आपल्या घरच्या कुठल्याही लाईट, मग त्या बाहेर उद्यानातील असतील, घरावरच्या असतील, परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील, त्या सुद्धा लाईट बंद करायचा आहे आणि कंप्लीट ब्लॅक दिसलं पाहिजेत, कंप्लीट अंधार दिसला पाहिजेत, अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत। म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा। ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत, आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नये। मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही। जर रस्त्यावर असताना, आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठेतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे। एवढं आपण सुजाण नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचा निश्चय केलेला आहे। त्यामध्ये आज दिनांक 10 मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे मॉक ड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे। त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे 11 मे रोजी दुपारी 4 ते 6 या कालावधी दरम्यान काही ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन, प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही आहे। उलट पक्षी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे। उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे। तेव्हा आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि या मॉक ड्रिलला सहकार्य करावं। कुणीही घाबरून जाऊ नये, कुणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे।